काय मागितलं एवढ्या वर्षाचा संघर्ष सुरू आणि करत आहात आणि सुरू पण आहे, तर विशेष विठ्ठल रुक्मिणीकडे काय मागणी केली? विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आज आवर्जून आले होते आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रामधली जी गुन्हेगारी वाढतीये ती मात्र आता पूर्णपणे कमी झाली पाहिजे आणि विठ्ठल पांडुरंगाने जी आहे ती राज्य सरकारला बुद्धी द्यावी, कारण आता दिवसेंदिवस ज्या घटना घडत आहेत, महिला अत्याचाराच्या असेल, संतोष देशमुखांचं प्रकरण असेल, दररोज काही ना काही येतं आहे. पोलिसांचं काम करतायत, सगळे काम करतायत, परंतु ते कुठं कमी व्हायला तयार नाही. त्यामुळं मग आज देवाच्या दर्शनाला आलो, देवाच्या इथं डोकं टेकलं आणि देवाला तेवढीच विनंती केलेली आहे की आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी राज्य सरकारला चांगलं काम करण्याची बुद्धी द्यावी. मला असं वाटतंय की पुरुषांना समुपदेशनाची गरज आहे तशी महिलांनाही आहे. म्हणून मी सांगितलं की बऱ्याच वेळेला आत्तापर्यंत वाटत होतं की महिला आयोग जो आहे तो महिलांसाठी काम करतोय, पुरुषांसाठी कदाचित असावा नसावा, परंतु आता ज्या घटना किंवा जी गुन्हेगारी किंवा ज्या महिला ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं वागतायत किंवा गुन्हेगार बऱ्याच महिला आहेत, तर मला वाटतं की त्याच्यासाठी फक्त समुपदेशनाची नाही तर पुरुष हक्क आयोग जर आला तर निश्चितच त्या पुरुषांना सुद्धा अधिकार मिळतील, न्याय मिळेल आणि त्या संदर्भातली जी आहे ती त्यांची दखल ऐकून घेतली जाईल. महाराष्ट्रातल्या महिलांचे जे राजकारणात महिला आहेत त्यांच्या ज्या भूमिका आहेत अलीकडच्या काळात खूप आक्रमक आहेत. एक वेगळा मेसेज महाराष्ट्राला आता महिलाच राजकारणातून द्यावं लागले असं वाटतं? नाही, मला तर वाटतं की आज मी पांडुरंगाच्या चरणी आहे. महिला मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे. आज राज्यभरात आपण जर बघितलं तर महिलांचा डंका आहे. प्रत्येक पक्षामध्ये आक्रमक महिला आहेत, महिला काम करतायत. यावेळेला तर आमची अशी इच्छा होती की महिला मुख्यमंत्री, मग ते कुठल्याही पक्षाची सत्ता येऊ दे, ती झाली पाहिजे. तर आक्रमक महिला आहेत, चांगलं काम करतायत. तर आगामी काळामध्ये म्हणजे 5 वर्षाची तर सत्ता महायुतीची आहे, परंतु 5 वर्षामध्ये कदाचित मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात. जर भाजपला मुख्यमंत्रीपद बदलायचंच असेल तर आवर्जून महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत महिलांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही, तर भाजपने मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद महिलांसाठी रिक्त करावं. नाही, महिला सगळ्याच पक्षातल्या चांगल्या आहेत. मला वाटतं की भाजपने कुणालाही संधी दिली तर त्या महिलेचा निश्चितच सगळे आदर करतील. पंकजाताई जर इच्छुक असतील तर आमचे काहीच हरकत नाही. पंकजाताई निश्चितच मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक चेहरा आहेत. वक्फ बोर्डाचं विधेयक मंजूर झालं त्याकडे कसं पाहतात? वक्फ बोर्डाच्या बाबतीतलं आत्ता मला इतकी काही माहिती नाही, पण काय झालं मला थोडंसं 1 मिनिट. बरं मला असं वाटतं की वक्फ बोर्डाच्या बाबतीत जर राज्य सरकारने काही निर्णय घेतला असेल, केंद्र सरकारने जर काही निर्णय घेतला असेल तर तो योग्यच असेल. कारण सध्याचं राज्यातलं जे वातावरण आहे, मध्यंतरी नागपूरमध्ये घडलेलं असेल किंवा जातीयवादाच्या संदर्भातलं जे असेल, तर महाराष्ट्रामध्ये जातीयवाद कधी नव्हता. सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. आज पांडुरंगाच्या दर्शनाला आपण बघितलं तर पांडुरंगाचं भक्त म्हणून, वारकरी म्हणून सगळे येतात. ते कुठल्या जाती धर्माचे कधी बघितलं जात नाही, पण सध्या 4-5 महिने झाले की जातीयवाद जो आहे तो वाढत चालला आहे. तर तो जातीयवाद कमी झाला पाहिजे आणि जे काही निर्णय आहेत ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जातीयवाद वाढू नये अशा पद्धतीचे निर्णय घेणं गरजेचं आहे. थँक्यू.